Namaste students. Namaste. Today we are going to learn a beautiful story that is sour grapes. Okay? माझ्या मागे म्हणा sour grapes. Sour grapes. आंबट द्राक्षे. आंबट द्राक्षे. Do you know this story? Yes. तुम्हाला ही गोष्ट माहिती? हो. मराठीमध्ये माहिती असेल की? हो. But today we are going to learn this story in English language. You thought that English language is very hard, but that is not true. Here are some small sentences. या ठिकाणी छोटी छोटी वाक्य आहेत ज्यामध्ये तुम्हाला ही स्टोरी सांगितलेली आहे. शौर्य ताट बस. लेट्स स्टार्ट. शॅल वी सुरू करूया? Yes. You read after me. माझ्या मागे तुम्ही वाचा. Once there was a fox. एकदा एक कोल्हा होता. तुम्हाला अर्थ कळतात ना थोडे थोडे? ते तुम्ही मला माझ्याबरोबर म्हणू शकता, सांगू शकता. One day he was very hungry. एके दिवशी तो खूप भुकेला होता. म्हणा ना, एके दिवशी तो खूप भुकेला होता. खूप छान. He wandered much in search of food. Wanderचा अर्थ भटकणे. एके दिवशी तो अन्नाच्या शोधात, अन्न शोधात, अन्नाच्या शोधात खूप भटकला. संस्कार गप्पा नका. At last he came upon in vineyard of grapes. आणि अशीच भटकंती करता करता तो कुठल्या मळ्यात गेला? द्राक्षाच्या मळ्यात गेला. The grapes were big and ripe. द्राक्ष जी आहेत चांगली मोठी होती आणि राईप पिकलेली होती. छान. आता आपल्याला माहिती आहे पिकलेल्या पदार्थांचा वास घुमघुमाट छान सुटलेला असतोय की नाही. घरामध्ये आंबे असतील तर आपल्याला लगेच कळतं की आंबा पिकलाय आज. तसं. But the bunches were high up. परंतु त्या द्राक्षाचा जो घड आहे तो कसा होता? फार उंचावर होता. The fox jumped and tried to get at them. अर्थात उंच जरी द्राक्षाचा घड असेल तरी काय प्रयत्न केला असेल फॉक्सने? कोल्ह्याने काय प्रयत्न केला असेल? उडी मारण्याचा प्रयत्न केला असेल. त्याने अनेक वेळा उड्या मारण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा लांब लांब उडी मारून जेणेकरून तो द्राक्षाचा घड त्याच्या हाती यावा. But he could not reach the grapes. Reach म्हणजे पोहोचणे. परंतु तो काही द्राक्षापर्यंत पोहोचू शकला नाही. He realized that it was impossible to get any of the grapes. रिअलाइज म्हणजे समजणे. त्याला समजून चुकलं, कळून चुकलं की त्याला त्या द्राक्षाच्या घड्यापैकी एकही द्राक्ष काही मिळण्याची शक्यता नाही. So he gave up his efforts. त्यामुळं त्याने त्याचे एफर्ट्स कष्ट घ्यायचं थांबवलं. Gave up हा शब्द समूह आहे इंग्रजीमध्ये. गेव अप याचा अर्थ आहे हरणे. ही गेव अप त्याने सोडून दिलं ते सगळं करणे. He said to himself. तो म्हणाला. कोणाला म्हणाला? himself. स्वतःलाच म्हणाला. स्वतःशीच मनातल्या मनात तो म्हणाला. काय म्हणाला? They are sour grapes. I do not want them. जाऊ देत. ती द्राक्षच आंबट आहेत. मला काही अशी आंबट द्राक्ष नको.
नक्की द्राक्ष आंबट होती का? द्राक्ष आंबट होती का? बोलल्याने तर ती खाल्लीच नाही. परंतु तो का म्हणाला द ग्रेप्स आर सोर? का म्हणाला? त्याला द्राक्ष मिळालीच नाहीत ना, म्हणून तो म्हणाला द्राक्ष आंबट आहेत. त्याने स्वतःहून ठरवलं. मॉरल ऑफ द स्टोरी, द थिंग वी डू नॉट गेट आर डिफेक्टिव्ह. आपल्याला ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या गोष्टी खराब आहेत असं आपण स्वतःशीच समजूत करून घेत असतो. समजले? आणि तुमची गोष्ट सहजरित्या पाठ व्हावी यासाठी मी काय केलेलं आहे? काय केले आयडिया सांगा? 2 रंगांचा वापर केलेला आहे. आलं लक्षात तुमच्या? की एक वाक्य माझं पाठ झालं की दुसरं वाक्य मी सहज पाठ करू शकतो. येतंय लक्षात? उद्या येताना सर्वांनी ही गोष्ट पाठ करून यायची आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.